पण फेवरेट मूवी आहे ना हा? मी ना त्याचं गाणं पण प्रॅक्टिस केलं. माय गॉड. हा मी बनवलेला. वाव. ओ माय गॉड. गणपती बाप्पा मोरया. आला रे आला, आपला गणपतीचा सण आला. तर या सणाच्या निमित्ताने आम्ही काही असे मूवीज बघणार आहोत, काही मूवीज तुम्हाला सांगणार आहोत, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत आणि प्रत्यक्षात तुमच्या आपल्या बाप्पा बरोबर बघू शकता. तर असे काही मूवीज आहेत, असे 5 मूवी सांगतो तुम्हाला जी तुम्ही बघू शकता. आणि लास्ट वाला तर माझा फेवरेट आहे. तर पहिला मूवी आहे आपला अप्पा आणि बाप्पा, 2019चा मूवी आहे, ज्याच्यामध्ये भरत जाधव आणि सुबोध भावे हे मेन लीड ॲक्टर आहेत आणि त्याच्याबरोबर आपले दिलीप प्रभाळकर पण आहेत. स्टोरी लाईन काफी सिंपल आहे. ज्याच्यामध्ये बाप्पा जो रोल केला आहे त्यांचं हे आपले सुबोध भावेच आहे, जे अप्रतिम आपले ॲक्टर आहे. कॉमेडी आणि एक फॅमिली गेट एकत्र कसे होतात, काय होतात ते सगळं दाखवलं. तर हा मूवी सुंदर आहे, तुम्ही हा मूवी बघू शकता. दुसरा मूवी आहे मोरया, 2011चा मूवी आहे. त्याने डिरेक्ट केलाय अवधूत गुप्ते, जे अप्रतिम सिंगर आणि म्युझिक डायरेक्टर आहेत. त्यांनी हा मूवी सुद्धा डिरेक्ट केलेला आहे. त्या जे कास्टिंग आहे त्याच्यामध्ये संतोष जोईकर आहे, चिन्मय मांडलेकर आहे आणि याच्यात सुद्धा हे दिलीप प्रभाळकर आहेतच. त्यामध्ये दाखवलं की चाळीत राहणारे 2 ग्रुप असतात. तर पूर्ण एक मस्त अशी जुगलबंदी चाळीमध्ये राहण्याची एक मस्त मजा जी असते त्याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे. जर मी सांगितलं तर मला कळणार नाही, पण डेफिनेटली विल एन्जॉय दिस. तिसरा मूवी आहे जो माझा फेवरेट आहे, जो लोकमान्य टिळक एक योग पुरुष, 2015चा मूवी आहे. त्याच्यामध्ये लीड ॲक्टर आहे आपले सुबोध भावे, ज्याच्याने लोकमान्य टिळकांचं रोल केलं आहे. हा मूवी एक बेसिकली असा आहे जो मेन तर आहे फ्रीडम फायटर. तुम्हाला लोकमान्य टिळकांची स्टोरी तर माहिती आहे, सगळ्यांना माहिती. जर नसेल माहिती आहे डेफिनेटली हा मूवी तुम्ही बघा. त्याच्यामध्ये म्हणजे रिझन काय आहे, गणपती बाप्पा हे फेस्टिवल साजरा करण्यासाठी आपलं गेट टू आपल्या फॅमिलीबरोबर, आपल्या लोकांबरोबर, आपल्या सर्वांबरोबर जो एन्जॉय करण्याचा एक वेगळा हे आनंद असतो, जो हा त्यांनी इथे कसा निर्माण केला. आणि फ्रीडम फायटिंग ज्यावेळी देशासाठी गरज होती त्यावेळी आपल्या बाप्पानेच मदत केलेली असं बोलायला हरकत नाही. तर हा पण एक मूवी आहे जो तुम्ही एन्जॉय करू शकता आपल्या फॅमिलीसोबत आणि बाप्पासोबत. तर चौथा मूवी आहे 2013चा मूवी आहे. हा ॲक्च्युली OTTवर नाही आहे, पण हा पण तुम्ही बघू शकता. त्याचं नाव आहे वक्रतुंड महाकाय, ज्याचं प्रोडक्शन ज्यांनी प्रोड्यूस केलं आहे अनुराग कश्यप यांनी. आणि हा ॲक्च्युली जुना मूवी आहे, पण यू विल डेफिनेटली एन्जॉय विथ मतलब एका लहान मुलाबरोबर एक स्टोरी आहे. या मूवीची जी कास्टिंग आहे त्याचं आहे उषा नाडकर्णी आहे, नंतर विजय मोरिया आहे, ही इज ऑल्सो व्हेरी गुड ॲक्टर आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि जो लीड ॲक्टर जो लहान मुलाचा त्यांनी रोल केला आहे त्याचं नमन जैन, ह्याला तुम्ही जय हो मध्ये पाहिलं आहे, नंतर हिंदी मूवीजमध्ये तुम्ही ह्याला पाहिलंच असेल. हा अप्रतिम चाइल्ड आर्टिस्ट आहे आणि याच्यामध्ये पण त्यांनी छान रोल प्ले केले आणि बाप्पाबरोबर याचं एक वेगळं कनेक्शन झालं. बाप्पाबरोबर तर सगळ्यांचं वेगळं कनेक्शन आहेतच, तर याचं पण असं दाखवलं आहे. तर याच्यामध्ये हा एक कॉमेडी थ्रिलर असा हा एक मूवी आहे. याच्यामध्ये दाखवलं आहे की लहान मुलाचं आणि एका बाप्पा कुठल्याही रूपात असतो, कुठेही कसंही कनेक्शन होऊन जातं त्या लहान मुलाचं. अजून एक मूवी आहे जो मी रँकमध्ये टाकला नाही, 2007ची ॲनिमेटेड मूवी आहे बाल गणेश. ॲनिमेशन नॉट सो गुड, बट जुनी मूवी आहे, पण यू कॅन वॉच. ॲनिमेटेड आणि सॉंग्स वगैरे लहान मुलं एन्जॉय करू शकतात, ते तशी ही मूवी आहे. यू विल डेफिनेटली. आणि शेवटचा तर माझा फेवरेटच आहे, त्याचं नाव आहे घरात गणपती. ओ माय गॉड तनिष्का, वाव, तुझा पण फेवरेट मूवी आहे ना हा? बस ये. हा मी बनवलेला. वाव, हा ऍक्च्युली साडूच्या मातीचा बनवलेला गणपती आहे मित्रांनो. तर घरात गणपती 2024चा मूवी आहे. काय तुला आवडतं मूवी बद्दल सांग जरा लोकांना. सॉन्ग ना, ओ माय गॉड, ते ना एकदम मस्त आहे. मी ना त्याचं गाणं पण प्रॅक्टिस केलं. ओ माय गॉड, मग बोल जरा लोकांना, ऐकव तुझं गाणं. वा, तर हे
असे गाणी तर सुंदर आहे त्याच्यामध्ये आणि स्पेशली त्याचं कोकण एवढं सुंदर आमचं दाखवलेलं पण आहे. कोकण गाव तर आम्ही पण कोकणातलेच आहोत तसे, तर आम्हाला एवढा मूवी तो एवढा सुंदर लोक वाटला. मूवी तर अप्रतिम आहे. आणि त्याच्यामध्ये जी कास्ट आहे, कास्टमध्ये पहिले तर ती एक जी फिमेल एक ना ती मुलगी असते, तिला मराठी समजतं पण ती मराठी बोलूच नाही शकत. मूवी बद्दल सांगते, ती सांग जरा त्यांनी मूवी बद्दल. एक ना ती मुलगी हा, असते, तिचं नाव आहे निकिता दुबे. निकिता दुबे. तिला ना मराठी नाही यायचं, तिला समजतं फक्त. तिला समजतं पण ती बोलू शकत नाही. आणि मग नंतर ती फॅमिली बरोबर इंटरॅक्ट करते त्यांच्या आणि नंतर बोलते. असं होतं. आणि मेन तर त्याच्यामध्ये गणपती ना, गणपती सण कसा साजरा केलाय, कसे हे करतात, मोदक बनवतात, फॅमिली कसं गेट आणि टुगेदर ना राहते. एकदा माहिती ना, तिने ना असं बोलत होती, ते असं ठेवलेलं प्लेट आणि ते किचन होतं तिथे. हा, आणि मग तिने ना जर फेवरेट पार्ट हा आणि तिचा. ना मग तिने काय केलेलं, 21 मोदक ठेवलेले मग असतात. असे मोदक ठेवलेलं. मग तिने ना, तिला वाटत ते मोमोज होते. आणि मग तिने ना एक मधलावाला घेतलेला. हा, मध्ये तिला वाटतं ते मोमोज बेसिकली तिला कल्चर बद्दल माहिती नसतं, तर ती मोमोज समजून आणि ती एक उचलते. तो ऍक्च्युली भोग असतो, देवासाठी भोग ठेवलेला असतो. मधला मोदक एक देवाला असतो. चालेल. तर हे असे काही मूवीज आहेत मित्रांनो, आणि तुम्ही बघू शकता. हा मूवी स्पेशली आहे Amazon प्राईमवर आहे, तर तुम्ही बघू शकता. अँड यू विल डेफिनेटली एन्जॉय दिस मूवी. हा तुम्हाला खूपच आवडेल. हा मराठी पिक्चर. हा मराठी पिक्चर असणार की आपण मराठीत बोलतो. तर असे तुम्ही आपल्या फॅमिली सोबत हे सगळे मूवीज एन्जॉय करू शकता आणि बघू शकता बाप्पा सोबत पण. आणि तुम्ही बघा आणि डेफिनेटली तुम्ही हा मूवी एन्जॉय करा. सगळे जेवढे पण मूवी आहेत तेवढे तुम्ही तुमच्या फॅमिली बद्दल बोलू शकता. चॅनल को सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि फ्रेंड्सला शेअर करा, तुमच्या फॅमिलीवर शेअर करा. तुम्ही कुठली मूवीज म्हणजे आपण आता एवढे गेट टुगेदर करणार, तुम्ही तुमच्या फॅमिलीवर मूवीज तर बघणार. तर हे मूवीज आहेत जे तुम्ही बघू शकतात. सो तुम्ही मग एन्जॉय करा. गणपती बाप्पा मोरया, मोरया. तर एन्जॉय करा हा फेस्टिवल आणि तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही एन्जॉय करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू. बाय बाय.